काँग्रेसच्या केडीएमसी गटात फूट निर्माण झाल्याचं चिन्ह दिसतंय। नगरसेविका समीना सलीम शेख यांनी असा गंभीर आरोप केलाय की त्यांना आश्वासन देऊनही गटनेतेपद मिळालं नाही। या निर्णयामुळे त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली, तर दुसरीकडे गटनेतेपद कांचन कुलकर्णी यांना देण्यात आल्याचंही नमूद केलंय। समीना शेख यांनी पक्षाबाहेर जाण्याचे संकेत दिलेत। पक्षाच्या गटनेतेपद वितरणावरून असंतोष व्यक्त केला जातोय। या परिस्थितीमुळे केडीएमसीत काँग्रेस गटातील धोरणात्मक निर्णयांवर परिणाम होऊ शकतोय आणि पक्षाच्या स्थानिक समन्वयासाठी महत्त्वाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। अभी आपने देखा होगा कि गट नेता पद के लिए, कांग्रेस के गट नेता पद के लिए कांचन कुलकर्णी जी को दिया गया ये पद, लेकिन स्टार्ट से हमें पार्टी ने ये आश्वासित किया था कि ये पद हमें दिया जाएगा स्टार्टिंग 2.5 साल के टर्म के लिए, और उन्होंने हमें बिना हमें सूचित किए ये पद, गट नेता का पद कांचन कुलकर्णी जी को दे दिया है, जिसके लिए कहा जा रहा है कि प्रदेश अध्यक्ष के ऊपर और राजाभाऊ पाटकर के ऊपर बहुत सारा प्रेशर डाला गया है ऊपर से, दिल्ली साइड से, और हमारे साथ ये अन्याय हुआ है। हमें जो पद देने वाले थे वो पद बिना हमें सूचित किए कांचन ताई को दे दिया गया है। अगली क्या भूमिका है आपकी? अभी देखते हैं, अभी 15-1 दिन में अगर पार्टी अपना निर्णय नहीं बदलती है तो हमें जो सही लगता है फिर हम वो उचित कार्रवाई करेंगे। छोड़ेंगी आप? हो सकता है, देखते हैं 15 दिन में क्या होता है। भोंदूबाबा दीपक सावंत याच्यावर विष्णुनगर पोलीस तर्फे फसवणुकी संदर्भातील 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। कल्याण कोर्टानं या संदर्भात त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। डोंबिवलीचे एसीपी साहस हेमाडे यांनी सांगितले की दीपक सावंत यांनी बाबागिरी करून काही महिलांना आणि इतर नागरिकांना फसवण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासनाने सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। अन्य जुळवलेल्या घटनांवर सुद्धा लक्ष ठेवलंय। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सावधगिरीचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस प्रशासन फसवणुकीच्या प्रकरणांवर कठोर पावलं उचलत असल्याचं दाखवून दिलंय। फिर्यादी यांची मुलीला नजर लागल्यामुळे तिचं लग्न होत नाही असं कारण सांगून भोंदूबाबाने त्यांना यावर विधी पार पाडावं लागतील असं सांगून त्यांच्याकडून प्रथम 2000 रुपये दक्षिणा घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन त्यांना सोन्याचं ब्रेसलेट, 1 तोळ्या वजनाचं आणि 1 चांदीचा शिक्का अशा 2 गोष्टी त्यांनी कपड्यामध्ये ठेवण्यास सांगितले आणि हे वस्तू 6 महिन्यानंतर उघडाव्या असं त्यांना बोलतापा देऊन तो निघून गेला। फिर्यादीला संशय आल्यानंतर त्यांनी ते वस्तू उघडून बघितली असता त्यांचे सोन्याचं ब्रेसलेट आणि चांदीचा शिक्का अशा दोन्ही वस्तू त्या भामट्याने चोरून नेल्या होत्या। याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि सदर प्रकरणी आम्ही 2 तपास पथक या ठिकाणी नेमलेले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून आम्ही या प्रकरणी शोध घेतला। आरोपी दीपक विठ्ठल सावंत, वय 62 वर्ष, राहणार आंबिवली, या तांत्रिक पुराव्यावरून आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्याची दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी भेटलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशा बंधुबाबांच्या बळी न पडता, अशा अंधविश्वासावर बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपले आर्थिक नुकसान होणार नाही याची संबंधितांनी सर्वांनी काळजी घ्यावी। या आरोपीविरुद्ध बांगूरनगर पोलीस स्टेशन मुंबई व टिटवाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहे आणि सदर आरोपीकडून अन्य महिलांची किंवा इतर व्यक्तींची काही फसवणूक झाल्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने तपास चालू आहे आणि अशा बंधू मांत्रिकाकडून, व्यक्तीकडून काही फसगत झाली असेल तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला याबाबतीत तक्रार करावी। अमरावती शहरात गॅस सिलेंडरच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। विदर्भ गॅस एजन्सी समोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची भावना वाढते। वाढत्या उन्हात लहान मुलांसह अनेक कुटुंब सिलेंडरसाठी प्रतीक्षा करत असल्याचं चित्र दिसतंय। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरीही परिस्थिती प्रत्यक्ष मात्र वेगळीच असल्याचं दिसतंय। आखाती देशातील युद्ध परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे।
या संपूर्ण प्रकारामुळे गॅस वितरण व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिक करतायत. प्रशासन ये हुकूमत सब कुत्ती है साली, नंबर लगाने के बाद में भी नंबर नहीं लग रहा है, आ नहीं रहे, सब बेमान के बच्चे बैठे हुए सब। यहाँ पर 1 घंटा हो गया हमको, क्यों नहीं मिल रहा? तो अब ये मनमोर कुत्ते बैठे हुए सब। जिल्ह्यात अफवेमुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी वाढली आहे. मात्र प्रशासनानं स्पष्ट केलंय की जिल्ह्यात इंधन पुरेसं आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी सांगितलंय की जिल्ह्यात 1,40,000 लिटर पेट्रोल आणि 3,40,000 लिटर डिझेलचा साठा पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे. HPCL, BPCL आणि IOCL तसंच वर्ध्याच्या नायरा कंपनीच्या डेपोतही मुबलक साठा उपलब्ध आहे. आजच्या दिवशी किमान 8 दिवस पुरेल इतका इंधन उपलब्ध आहे. मागील 2 दिवसात 180 ते 190% मागणीत वाढ झाली असली तरी नियमित साठा कायम राहणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केलंय की अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिक यांना मी विनंती करू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो की उगाचच अफवाला बळी पडून पॅनिक होऊन पेट्रोल पंपावरती गर्दी करू नका. वर्धा जिल्ह्यामध्ये आपला ॲव्हरेज पेट्रोलचा सेल आहे 1,40,000 लिटरचा आणि डिझेलचा आहे 3,40,000 लिटरचा. पण कालच्या स्थितीमध्ये त्यामध्ये 180 ते 190% वाढ झाल्यामुळे पेट्रोल पंपावरती ताण निर्माण झालेला आहे. आपल्याकडे हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्याच्या डेपोमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जी नायरा ही प्रायव्हेट कंपनी आहे, नायराचा मेन डेपो आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. इथून या डेपोमधून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध करून दिला जातो. तेथील स्टॉकचा जर आपण आढावा घेतला तर ट्रान्झिट आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेला स्टॉक हा एवढा पुरेसा आहे की तो पुढील 8 दिवस सुद्धा कंटिन्यू सप्लाय झाला तरी संपणार नाहीये. त्यामुळं मी सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो की उगाचच पॅनिक होऊन कुठलीही परिस्थिती निर्माण होईल अशी गडबड करू नका. आणि कोणताही कुठलाही पेट्रोल पंप बंद होणार नाहीये. मी पेट्रोल पंपवाले जे आहेत, पेट्रोल पंपधारक यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांच्या पेट्रोल पंपचा साठा संपला असेल तर कृपया त्यांनी संबंधित कंपनीकडे तात्काळ मागणी नोंदवावी. ते कंपनीवाले तुम्हाला तात्काळ पेट्रोल अवेलेबल करून देतील. नवी मुंबईतील APMC बाजारात कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढल्यानं भावात 15 ते 20% घसरण झाले. गुढीपाडव्यापर्यंत आवक कमी असल्यामुळे भाव चढे राहिले होते. मात्र आता बाजारातील परिस्थिती बदल होते. गेल्या वर्षी वाढलेले पावसाचं प्रमाण, थंडी आणि मोहराच्या काळात पडलेले रोग यामुळे कोकणातील आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बाजारात हापूस आंब्याची आवक कमी होती. गुढीपाडव्याला मागणी वाढल्यानं आवकही मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या काळात फक्त 13,000 पेट्यांची आवक झाली होती. मात्र मागील वर्षी याच कालावधीत सुमारे 40,000 पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. आता आवक वाढू लागल्यानं दरात घट होते. हापूस आंब्याची आवक 1 एप्रिलपासून आणखी वाढण्याची शक्यता आहे. भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा प्रेमींना येत्या काळात दिलासा मिळणार आहे. सध्या सर्वसाधारण 10 ते 15,000 पेटीपर्यंत आवक गेलेली आहे आणि दर जे प्रचलित पद्धतीप्रमाणे थोडे थोडे दर हे खाली येतात, दरवर्षीच येतात. पाडवा झाल्यानंतर थोडंसं ग्राहकामध्ये थोडंसं जरा स्लोनेस होतो आणि आवक जी वाढलेली आहे त्याच्यामुळे थोडे थोडे दर खाली आलेलेच आहेत. पाडव्यापासून आजच्या तारखेपर्यंत पेटीला एक सर्वसाधारण 3,000 रुपयाचे तरी आसपास पेटीचे रेट खाली आलेले आहेत. म्हणजे जी पेटी 11,000, 10,000, 12,000ला विकली जात होती ती आता 7,000, 8,000 अशा दरम्यान आलेली आहे. कधीपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे? एक वीक मध्येच रेट्स हे खालीच येत राहतात. जसे जसे आवक वाढेल तसे तसे मार्केट पोझिशन थोडी थोडी खाली येत राहते. सर्वसाधारण पहिल्या आठवड्यापासून चांगली अरायवल होईल. ग्राहकांची तर पसंती आता काय झाले, सीझनच यावर्षीचं एकदम शॉर्ट आहे. सगळं ओव्हरऑल जे पीक आहे ते फक्त 25% आहे. त्याच्यामुळे जो काय आंबा येणार आहे तो एप्रिल आणि मे महिन्यामध्येच येणार आहे. मे महिन्याच्या पण 15 तारखेपर्यंतच येणार. त्याच्यामुळे ज्यांना आंब्याचा स्वाद घ्यायचा आहे त्यांनी या 1.5 महिन्याच्या कालावधीतच घ्यावा लागणार. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.